ही दोन नावं पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटमध्ये चर्चेमध्ये असतात. आज NB स्पोर्ट्स फाउंडेशन मुंबई प्रेझेंट्स NB चॅम्पियन ट्रॉफी या स्पर्धेच्या माध्यमातून हे दोन ऑफिशियल समालोचक आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. आणि ज्या प्रकारचं हे नाव आहे NB, त्याच प्रकारची ही दर्जेदार स्पर्धा. कारण NB म्हटलं की आदरणीय सन्माननीय श्री निलेशदादा भिंताडे साहेब यांचं प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर येते. धनकवडी पुणेपासून सुरू झालेला प्रवास आज संपूर्ण हिंदुस्थान टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये प्रत्येकाला नाव घेण्यामध्ये भाग पाडलं जातं आहे. पुणे जिल्हा गाजवला, व्यावसायिक गटाचं क्रिकेट गाजवलं, त्यानंतर NB चॅम्पियन ट्रॉफी नवी मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. 8 संघटनेच्या 8 असोसिएशनच्या 8 टीम आपल्याला पाहायला मिळत आहेत. आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. अक्षय पाटील त्यांच्या साथीला यश पाटील. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सिद्धेश वीरकर. पहिला चेंडू आपटी बार सिद्धेश वीरकर यांचा व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. वनपडती ओव्हरचा स्क्वेअर लेग पंच यांच्या माध्यमातून इशारा केला जातो. आणि सामन्याची सुरुवात मात्र एक अवांतर चेंडूने झाले. पाठच्या मॅचचा विचार केला तर पाटण वॉरियर्सने चांगला खेळ केला, मॅच जिंकली. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, चांगला टप्पा आहे. ज्या प्रकारचा वेग आहे ना सिद्धेश वीरकर यांच्याकडे, उंची आहे, त्या उंचीचा वापर करत असताना सिद्धेश वीरकर, अक्षय पाटील, यश पाटील ही वार्णामोर्णा 32 खेळाची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. ऑन साइडला चेंडूला गॅपमध्ये फटका खेळलाय. अक्षय पाटील यांचा गॅपमध्ये फटका, डीप स्क्वेअर लेग क्षेत्र. चांगला प्रयत्न करत असताना वेगाने आले. 2 धावेचा प्रयत्न झाला, त्याचा प्रयत्न केला जाईल. तिसरी धाव निश्चितपणे पूर्ण केली जाते. एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट. डीपला चांगलं क्षेत्ररक्षण. अजित बडे मिड विकेट वरून डीप स्क्वेअर लेगचा अंतर ज्या प्रकारे त्यांनी पार केलंय, ही कमिटमेंट आहे मित्रांनो. तुमच्या तालुक्याच्या खेळाप्रती समर्पण असणं हे खूप महत्त्वाचं. अक्षय पाटील मॅन फ्रॉम किरवडे, यश पाटील मॅन फ्रॉम करमाळे. पूल केलाय, चेंडू हवेत, डीपला स्क्वेअर लेग दूर आहेत. एकदा प्राप्त केली जाईल. दोन्हीचा प्रयत्न इथे देखील होईल. फेकी चांगली केली आहे. अजित बडे यांनी 2 धावा प्राप्त केल्या जात आहेत. अशा प्रकारचे प्रयत्न तुम्हाला करावेच लागतात. कॅचेस चांगल्या पकडावे लागतील, धावा रोखाव्या लागतील, कारण 4 षटकांच्या लढती आहेत. सिद्धेश वीरकर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन मॅन फ्रॉम मालतपूर. हा चेंडू हाफ्टी बार, इथे पंचांकडे नजर आहे. येस, इट इज अ नो बॉल. कारण पहिला चेंडू तुम्ही हाफ ट्रॅकर हाताळला होता, कुठ टप्प्याचा हाताळला होता, हे सांगत असताना पंच पॉवर प्लेच्या षटकामध्ये चुकी केली मी म्हणेन सिद्धेश वीरकर यांनी. येस, फिल्डिंग करणाऱ्या टीमने एक रिव्ह्यूची मागणी केली. तौमचा MTC टेक्निकल टीम असेल इन ॲक्शन, तर तपासलं जाईल. परंतु ज्या प्रकारचा हा हाफ ट्रॅकर चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न झाला. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून तपासलं जाईल. रोशन कापणी सर आता इन ॲक्शन असतील. परंतु ज्या प्रकारची स्पर्धा आहे NB चॅम्पियन्स ट्रॉफी, NB स्पोर्ट्स फाउंडेशन यांचं मनापासून आभार. कारण ग्रामीण खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जातो. आज क्रिकेटबरोबर NBFC निलेशदादा भिंताडे फुटबॉल क्लब हा देखील फुटबॉलच्या खेळामध्ये विविध खेळाडूंना अगदी व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न करतोय, आणि ही मोठी बाब असते. हाफ ट्रॅकर चेंडू होता. तर हे पंचांना पाहायचं आहे की चेंडूची उंची किती आहे. ऑनफिल्ड अंपायरने ज्या प्रकारे त्यांचा डिसिजन दिला, नो बॉल, वेळ घेतला जातोय. ओमसा MTC टेक्निकल टीम इन ॲक्शन, कारण निर्णय जो आहे तो स्पष्टपणे आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. रोशन कापणे सर जगदी घाटकोपर विभागातून आज नवी मुंबईमध्ये दाखल झालेत. ऑनफिल्ड अंपायर सुबोध गडसे सर, संकेत चव्हाण सर. एक महत्त्वाची मॅच, आणि या आयुष्यामध्ये ज्या प्रकारे ही भूमिका पार पाडली, त्या सर्व व्यक्तिमत्वांचं, ज्या घटकांचं अगदी कौतुक. रिव्ह्यू गमावलाय. इट्स नो बॉल. टीमची धावसंख्या धावफलकावर 7 धावा.
उघडा डोळे पहा नीट, पुढील चेंडू आहे फ्री हिट, NB चॅम्पियन ट्रॉफी सुपर डुपर हिट. पहिल्याच षटकामध्ये ज्यावेळेला फ्री हिटचा चेंडू तुम्हाला मिळतो, हात खोलण्याची संधी असेल, बॅटर यश पाटील यांना लॉंग ऑफ आहे, डीपला मिड विकेट तैनात केलाय. फ्री हिटचा चेंडू अपरकट, एक धाव मात्र प्राप्त होईल. एक सिंगल धाव टीमच्या धावसंख्येमध्ये. यश पाटील यांच्या खात्यामध्ये एक धाव. फ्री हिटचा चेंडू चांगला हाताळलाय सिद्धेश विरकर यांनी. टीमची धावसंख्या धावफलकावर 8. 4 चेंडू अखेर 8 धावा धावफलकावर. सुरुवात चांगली झाली. वारणा मोरणा 32 शेळा. 32 शेळा म्हटलं की नागपंचमी, नागपंचमी म्हटलं की 32 शेळा. शफल होऊन खेळायचा प्रयत्न, चेंडू शरीरावर आदळतोय. पंच सांगतात की चेंडू स्टंप मिस करत होता. डॉट बॉल. चांगलं कमबॅक करत असताना सिद्धेश विरकर. पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या प्रकारे तुम्ही गोलंदाजी करता ती खूप महत्त्वाची. बॅकवर्ड पॉईंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ आहे वर्तुळाच्या आतमध्ये. ऑन साईडला मिड ऑन, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, डीपला मिड विकेट, लॉंग ऑफ तैनात केलाय. 1 टू गो. यश पाटील ऑन स्ट्राईक. पुढे सरसावून ड्रॉप केलाय. गॅपमध्ये फटका, लॉंग ऑन, क्षेत्र खाली आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षकाने प्रयत्न चांगला केला, प्रयत्न पडतील कमी. यश पाटील TJ साहिल आपलं देखील धन्यवाद. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 12. सुरुवात चांगली झाली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या प्रकारे तुम्ही सुरुवात कशी होते ते खूप महत्त्वाचं असतं. तुषारदादा मांढरे, अप्पा मांढरे, शरददादा कोंडाळकर, अमितदादा कासर्डे या व्यक्तिमत्वानी जी मेहनत घेतली नाही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी, ती मात्र आता फळाला येते. कारण ज्या प्रकारचे क्रीडांगण राम वाडकर यांच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. मॅन फ्रॉम बोरगाव. आज बोरगाव गावाचा खेळाडू NB चॅम्पियन ट्रॉफीमध्ये खेळत असताना आज 2 तालुक्यांचं लक्ष असेल या स्पर्धेवर. एका बाजूला वाई, दुसऱ्या बाजूला 32 शिळा. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन चांगला स्क्वेअर कट केलाय. क्रिकेटचा पुस्तकी फटका, डीप पॉइंट दूर आहे. चेंडू जाईल सीमारेषा पार. अक्षय पाटील यांच्या बॅटमधून चौकार. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. हाफ ट्रॅकर चेंडू स्लोअर वनचा प्रयत्न झाला, बॅकफुटला गेले, वेट ट्रान्सफर केलं आणि चांगला स्क्वेअर कट. क्षेत्ररक्षणामध्ये आता बदल केला जातोय. एक्स्ट्रा कव्हरला आता आतमध्ये घेतलं जाते म्हणजे पॉईंटच्या दिशेने. डीपला मिड विकेट, डीपला स्क्वेअर लेग आहे. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप पॉइंट तैनात केलाय. हा देखील स्लोअर वन पिक केला. अक्षय पाटील यांचा दम. चेंडू मिड विकेट, सीमारेषा पार. NB चॅम्पियन ट्रॉफी दर्जेदार षटकार. ओव्हरपी चेंडू ड्राईव्ह केला, गॅप मध्ये फटका, एक्स्ट्रा कव्हरला, एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक. अक्षय पाटील मॅन फ्रॉम खिरवडे मैदानामध्ये चालू झाले त्यांची असतील आणि कुठेतरी सुरुवात खूप महत्त्वाची आहे या टीमसाठी आणि ती सुरुवात मात्र चांगली केली. कारण तुम्हाला सुरुवात चांगली मिळते त्यावेळेला तुमचा शेवट चांगला होतो. आणि यशांच्या मागून अमित वाडकर अगदी क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना त्यांच्याकडे देखील प्रचंड मोठा अनुभव.
ऑन साईडला चेंडूला वळवलाय, मिडॉनचा क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केला, दूर राहिले, डीपला आहे लॉंग ऑन, एक चुकी करताय, 2 धावेचा प्रयत्न केला जाईल, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाने चुकी केली आणि क्रिकेटमध्ये नसते चुकीला माफी, येतोय NB ट्रॉफी चौकार. गावचा खेळाडू मैदानामध्ये ज्या प्रकारे बॅटिंग करतोय संपूर्ण गाव खुश असेल. ओव्हरपिच चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. वॉट अ कॅच, केतन जाधव यांनी डीपला झेल आणि अक्षय पाटील यांचा संपेल खेळ. पहिला धक्का टीम वारणा मोरणा 32 विकेटचं पतन. मी 12व्या खेळाडूचं देखील आभार व्यक्त करतो सूरज दादा. आणि असे 12वे खेळाडू पाहिजेत मित्रांनो, कारण ज्या वेळेला 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये असतो ना त्यावेळेला समालोचकाचं काम सोपं होतं. टीमची धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद, 30 धावा. अक्षय पाटील बाद झालेत आणि त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज येत असताना 30ला 1 पहिलं यश प्राप्त केलं. हा देखील चांगला लेन चेंडू पडल्यानंतर कट होतोय. अप्रतिम यष्टी रक्षण अमित वाडकर यांचं आपल्याला पाहायला मिळतंय. डॉट बॉलची होते सांगता 2 षटकाखेर 1 गडी बाद, 30 वारणा मोरणा 32. रोमहर्षक थरार आपण पाहताय. एक अभूतपूर्व दैदिप्यमान स्पर्धा NB स्पोर्ट्स फाउंडेशन मुंबई प्रेझेंट्स NB चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 संपायला आल्या आणि या वर्ष संपताना ज्या प्रकारची स्पर्धा आज ग्रामीण खेळाडूंना खेळण्यासाठी उपलब्ध करून दिले. राहुल गोळे षटक क्रमांक 3 साठी सज्ज होत असताना मॅन फॉर्म मालतपूर षटक क्रमांक 3 साठी ओव्हर द विकेटने सज्ज होत असताना पहिला चेंडू समोर यश पाटील. पहिला चेंडू वेगाने टाकण्याचा प्रयत्न, यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला, दिशेवर नियंत्रण नाहीये, स्क्वेअर मारा. लाईन आणि लेंथ क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाची असते ज्या वेळेला तुम्ही गोलंदाजी करता, कारण फुटवर्कचा जेवढा बॅटरसाठी महत्त्वाचा वापर तेवढा गोलंदाजाला लाईन आणि लेंथ या खूप महत्त्वाच्या गोष्टी. डेफिनेटली किती मात्र काठी काढली आहे, वेग पाहायला मिळाला. राहुल गोळे यांचा शफल होऊन खेळायचा प्रयत्न, विकेटचं पतन. इट्स अनप्लेबल डिलिव्हरी. हा पहा रिप्ले तुमच्या समोर ओमसा MTCच्या माध्यमातून. आणि काय चेंडू हाताळला राहुल गोळे. एखादा आगीचा गोळा टाकावा तसा हा चेंडू टाकलाय राहुल गोळे यांनी. कारण ज्या वेळेला तुम्ही तालुक्याची स्पर्धा खेळता, तालुक्याच्या टीमसाठी खेळता, सर्वोत्तम तालुक्यातील खेळाडू असतात. आणि आज या क्रिकेटचा सर्वाधिक फायदा जर ग्रामीण खेळाडूंना झाला आहे, कारण एक गाव 11चं क्रिकेट खेळणारा खेळाडू ज्या वेळेला तालुक्याचं क्रिकेट खेळतो, जिल्ह्याचं क्रिकेट खेळतो, ही मोठी बाब. याचं आयोजनासाठी ज्या प्रकारे प्रमोददादा निंबाळकर मित्र समूहाने देखील प्रचंड मेहनत घेतली आणि या सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कार्य करत असताना हा संपूर्ण परिवार आज क्रीडा क्षेत्रामध्ये देखील आपलं एक वेगळं नाव प्रस्थापित करतोय.
या गोष्टी क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाच्या असतात. NB स्पोर्ट्स फाउंडेशन म्हटलं तर फक्त क्रिकेट नाही मित्रांनो, फुटबॉल, कुस्ती या खेळामध्ये देखील NB स्पोर्ट्स फाउंडेशन सातत्याने चांगलं काम करते. नवीन बॅटर अरविंद मस्कर बॅटिंगसाठी दाखल झालेत. पहिला चेंडू अरविंद मस्कर यांनी हवेत खेळलाय. लॉंग ऑन चेंडू खाली, चेंडूचा अंदाज घेत असताना गुड कॅच ऑफ द क्वालिटी केतन जाधव यांनी टिपला. या सामन्यातील दुसरा झेल. अरविंद मस्कर गोल्डन डकचा शिकार, शून्यावर झेलबाद. कॅचेस विन द मॅचेस. अवसंख्य धावफलकावर 31 धावा. या षटकाचा विचार केला तर 2 विकेट प्राप्त केलेत. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर गोलंदाज राहुल गोळे मॅन फ्रॉम मालतपूर. हॅट्रिकचा चेंडू खेळण्यासाठी ज्ञान सागर दाखल झालेत. मॅन फ्रॉम मंत्री. विकेट हॅट्रिकचा चेंडू NB चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये विकेट हॅट्रिक होऊ शकते. हॅट्रिकचा चेंडू अगदी डाऊन द लेग साइड, व्हाईट बॉल. पुन्हा टाकावा लागेल हा चेंडू. एक धाव एक्स्ट्राच्या मदतीने हॅट्रिक पुन्हा देखील निर्माण करण्याची संधी आहे. आणि हॅट्रिक होईल का? राहुल गोळे यांच्या नावे हा विक्रम नोंद केला जाईल का? समोर ज्ञान सागर. बुंद्या टाकलेला चेंडू चांगला ऑन ड्राईव्ह. बिडॉनचा क्षेत्ररक्षक आपल्या उजव्या बाजूला गेला, फील्ड केला चेंडूला. एक धाव मात्र प्राप्त होते. ज्ञान सागर यांचं खातं उघडलं जाते. एक धाव टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या धावफलकावर 33 धावा, 33. अद्याप या षटकामध्ये चेंडूंचा खेळ झालाय. 4, 2 टू गो. हा देखील चांगला चेंडू पडल्यानंतर कट होतोय. डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी राहुल गोळे यांची. 2 टू गो. यासाठी कॅप्टनने तुमच्या हातामध्ये चेंडू दिलाय आणि ते मात्र विश्वासार्थ ठरवत असताना टीमची धावसंख्या धावफलकावर 33. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 टू गो. ज्या प्रकारे कमबॅक केलाय राहुल गोळे यांनी, महत्वाचे 2 विकेट घेतले. टीमला बॅकफुटला ढकललं. समोर गौरव जाधव. हा देखील ऑनसाईडला खेळायचा प्रयत्न. चांगल्या कटरचा वापर. पडल्यानंतर चेंडू कमी गतीने जातोय SC रक्षकाच्या हातामध्ये. अमित वाडकर यशांच्या मागे. मुंबई पोलीस क्रिकेट बरोबर करिअरमध्ये यशस्वी असणारे व्यक्तिमत्व. सातारा जिल्ह्यामध्ये लेजंड खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. दुसऱ्या बाजूला गौरव जाधव. ज्ञानसागर यांना धावा कराव्या लागतील वारणा मुरणा 32 खेळासाठी. 1 टू गो. कॅप्टन 26 मॅचवर लक्ष ठेवून आहे. हा देखील चेंडू पडल्यानंतर चांगल्या कटरचा वापर. अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी कशी करावी हे मात्र मालतपूर गावचे खेळाडू राहुल गोळे यांनी दाखवून दिले. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. टीमची धावसंख्या धावफलकावर 33. 33ला 3. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. तुम्ही ओमचा MTCच्या स्क्रीनवर 3 अंकाची जादू पाहू शकता. NB चॅम्पियन्स ट्रॉफी 33ला 3. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. वेलकम DJ अद्वैत विठ्ठल वडीवाला. वेलकम विशाल दादा चोरगे, वन ऑफ द बेस्ट फील्ड प्लेयर इन वाई तालुका क्रिकेट ॲज वेल ॲज सातारा जिल्हा. NB चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या अगदी ओसंडून राम वाडकर यांच्या. आणि अप्रतिम षटक हाताळलं राहुल गोळे यांनी. अवघ्या 3 धावा खर्च केल्या. 2 महत्त्वाचे गडी बाद केले. अंतिम षटक सूरज वाडकर मॅन फ्रॉम वैगाव यांच्यावर विश्वास दाखवला या स्लॉग ओव्हरच्या षटकासाठी. आज सूरज वाडकर यांच्यावर जबाबदारी आहे. आज फक्त वैगाव नाही तर संपूर्ण वाई तालुका या मॅचवर लक्ष ठेवून असेल. दुसऱ्या बाजूला 32 शिळा बॅटिंग करते. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. पहिला चेंडू स्लोअर 1
विविधता आहे सूरज वाडकर आणि टीम वाई पश्चिम भाग या टीमकडे. प्रत्येक गोलंदाजाने वैविध्यपूर्ण गोलंदाजी केली आहे आणि त्याचबरोबर अचूक टप्पा देखील हाताळलाय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला प्रयत्न चांगला केला, दूर राहिलेत. डीप एक्स्ट्रा कव्हर आहे तैनात, एकदा प्राप्त केला, दुहेरीचा प्रयत्न होऊ शकतो. चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी देखील चांगली राम वाडकर यांची. अशा प्रकारचा तुम्हाला प्रयत्न करावेच लागतात. अशा प्रकारचे तुम्ही प्रयत्न तुम्हाला विजय प्राप्त करून देऊ शकतात. चांगला प्रयत्न, 2 धावा प्राप्त केल्या. टीमची धावसंख्या धावफलकावर 35-35. हा देखील खोदून काढण्याचा प्रयत्न, चांगला ऑन ड्राईव्ह, लॉंग ऑन आहे तैनात. केतन जाधव एकदा प्राप्त केले, दुहेरीचा प्रयत्न केलाय, फेकी चांगली केली होती. प्रयत्न चेंडू पकडण्यामध्ये आले अपयश. एक सिंगल धाव प्राप्त होते. ज्ञानसागर गौरव जाधव यांच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले 36. 36 धावा धावफलकावर. अंतिम षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना 3 to go. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक अगदी डीपला आहे, लॉंग ऑफ, लॉंग ऑन आहे. हा चेंडू सोडून दिलाय, वेल लेफ्ट, चांगला निर्णय. व्हाईट बॉल पुन्हा हाताळावा लागेल. या अतिरिक्त धावा टीमसाठी फायदेशीर ठरू शकतात. अर्थातच टीम वारणा मोरणा बत्तीसळा. त्याच दरम्यान तेजसदादा शिंदे साहेब, आकाशदादा फरांडे साहेब, दिग्विजय मोहिते साहेब यांचं देखील शुभागमन झालंय. वेलकम, सुस्वागतम. NB चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत. या आपण मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हा आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. आज ही क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व उपस्थित पाहायला मिळत आहेत. स्लोअर वन, आडवा बॅटने खेळला, डीपला स्क्वेअर लेग आहे तैनात, वेगाने येईल चेंडूवर. त्याआधी चेंडू घोषांकी क्षेत्राच्या दिशेने मार्गस्थ झालाय का हे पाहायचं आहे. येस, आणि तोच निर्णय पंचांचा. 1 धाव मात्र प्राप्त होते. चांगला स्लोअर वन हाताळला गोलंदाज सूरज वाडकर. आणि मी कौतुक करेन टीम वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन या टीमचं, कारण प्रत्येक गोलंदाजाने ज्या टप्प्यावर गोलंदाजी केली आहे, राम वाडकर यांचं षटक वगळता अचूक टप्पा. 38 धावा धावफलकावर. 5वा चेंडू चांगल्या टप्प्यावर हाताळण्याचा प्रयत्न, त्यात यश प्राप्त होत आहे. सूरज वाडकर ज्या प्रकारे टिचून गोलंदाजी केली ना, ती मात्र उल्लेखनीय राहिली. आदरणीय श्री अक्षयदादा सूर्यवंशी साहेब यांचं देखील शुभागमन झालंय. वेलकम, सहर्ष स्वागत. 1 to go. शेवटचा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरचा सोडून दिलाय. पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहत असताना शेवटचा चेंडू आलाय निर्धाव. टीमची धावसंख्या पहिल्या डावाखेर स्थिरावते. वारणा मोरणा 32 38 धावा आणि 39 धावांचं लक्ष असेल. 24 चेंडू 39 धावा. वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन 39 रन्स टू विन. यासाठी असं म्हटलं जातं ना की तुमचे गोलंदाज तुम्हाला मोठ्या स्पर्धा जिंकून देऊ शकतात, आणि तीच कामगिरी केली आहे. सिद्धेश विरकर पहिलं षटक हाताळलं, त्यांनी 12 धावा खर्च केल्या. राम वाडकर त्यांनी 18 धावा खर्च केल्या, महागडं षटक. तिसरं षटक राहुल गोळे यांचं. टीम वाई पश्चिम भाग कमबॅक करून देणारं ठरलं. 3 धावा खर्च केल्या राहुल गोळे यांनी, 2 गडी बाद केले. आणि सूरज वाडकर यांनी स्लॉगवरच्या षटकामध्ये 4 धावा खर्च करणं म्हणजे त्यावरून तुम्ही त्यांच्या गोलंदाजीची धार पाहू शकता. आणि चांगली माहिती वेदांत मांढरे सर जे ते वाईचे आहेत त्यांच्या माध्यमातून पोहोचवली जाते. 39 धावांच्या पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे पाहायचं आहे. 39 धावांच्या लक्ष्याचा कशा प्रकारे केला जाईल पाठलाग. दुसऱ्या डावाचा खेळायला होईल सुरुवात. मायक्रोफोनमध्ये केला जाईल बदल. आपण ऐकूया निलेश मर्डेकर सरांचा आवाज. धन्यवाद.
सरांना तुम्ही आतापर्यंत ऐकलं. या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. एका बाजूला बॅटिंग ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये येते. षटक क्रमांक 1ला गोलंदाजी मार्गवरी तयार होत आहेत. एका बाजूला धावसंख्येचा पाठलाग तर दुसऱ्या बाजूला धावसंख्येचा बचाव, अशी लढत मैदानाच्या आतमध्ये सेकंड इनिंगसाठी आपल्याला पाहायला मिळेल. पहिला डाव संपला आणि पहिल्या डाबामध्ये बॅटिंग करताना वारणा मोरणा बत्तीसरा टीमने 38 बनवलेले आहेत. 39 धावांचं लक्ष आहे. एका बाजूला करमाळे गावचे एक युवा ऑलराऊंडर म्हणून ज्यांची ख्याती आहे यश पाटील ओव्हर नंबर 1 मध्ये त्यात बॅटिंगमध्ये आपण चर्चा करतोय. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. एका बाजूला वाईच्या पश्चिम भागातील एक सिनियर खेळाडू आणि दादा या नावाने वाईच्या पश्चिम भागामध्ये क्रिकेटच्या पटलावरती प्रसिद्ध असणारे अमित दादा वाडकर, तर एका बाजूला बॅटिंगमध्ये जोरचा केतन जाधव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. तर करमाळे गावचा यश पाटील ओव्हर नंबर 1 मध्ये आलेला आहे. एका बाजूला वाई तालुक्यातला संघ तर एका बाजूला शिराळा तालुक्यातला संघ, अशी लढत. पहिला बॉल यश पाटील एक युवा ऑलराऊंडर तर एका बाजूला एक युवा आक्रमक फलंदाज. पहिलाच बॉल शरीरापासून बाहेर नेलाय. यश पाटील यांनी आपली चमक आणि धमक पहिल्याच बॉलवरती दाखवली आहे. डॉट आलाय. एका बाजूला केतन जाधव, एका बाजूला यश पाटील, हे दोन्ही युवा एकामेकासमोर. फुलटॉस बॉल पाठीमागच्या बाजूला खेळलाय. सिंगलच मिळेल या बॉलवरती. आता 2 बॉलच्या समाप्तीनंतर पहिली धाव फलकावरती येते. दोन बॉलचा खेळ संपलेला आहे. एका बाजूला बोरगावचे अमित वाडकर, एका बाजूला जोरचे केतन जाधव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आहे. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. स्कोर बोर्डवरती धाव येते, सिंगल धाव. आतापर्यंत बॅटिंग करताना टीम वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशनने आतापर्यंत या धावा कुठलेल्या आहेत. बॉल क्रमांक 3 यश पाटील गोलंदाजी मार्गवरती पुन्हा तयार होतील. यश पाटील यांना बॅटिंगमध्ये फक्त एकच चौकार खेळता आला. आज मोठी बॅटिंग ते करू शकले नाही. स्ट्रायकर जोडीमध्ये मैदानाच्या आतमध्ये आले होते. चला थोडीशी आपण घाई करूया का? एका बाजूला केतन जाधव बॅटिंगसाठी होत आहे तयार गोलंदाजी मार्गवरती. यश पाटील बॉल क्रमांक 3 राईट आर्म राऊंड द विकेट. हा बॉल 8व्या बॅटने सी कॉर्नरला खेळाडू आहेत. एकच जाब या बॉलच्या पाठीमागे मिळेल त्याच्यावरती समाधान मानावं लागेल. तब्बल आतापर्यंत 3 बॉलचा खेळ संपलेला आहे. 3 बॉलचा खेळ बाकी 39चं लक्ष आहे. आणि पहिल्या विकेटचं पतन धक्का क्रमांक पहिला लागलाय टीम वाई पश्चिम भाग या टीमला. आणि इथे धक्का क्रमांक पहिला लागतोय फलंदाज अमित वाडकर बोरगाव माघारी. एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये वैगावचे सचिन वाडकर ज्यांच्या फलंदाजीची शैली आहे वीरेंद्र सेहवाग स्टाईल. तब्बल 4 बॉलचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरील धावा आहेत 2. अशी सध्याची आहे परिस्थिती. मैदानाच्या आतमध्ये रंगलेला एक रोमांचक सामना
सचिन वाडकर मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती. एका बाजूला यश पाटील यांचा दमदार मारा. बॉल क्रमांक 5 प्रगती पथावरती येतोय. सचिन वाडकर स्ट्रायकर एंडला. कमी गतीचा फुलटॉस बॉल, एक पाय बाहेर काढला, त्याला पाठवलंय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. कमी गतीचा लोअर फुलटॉस होता, त्याला पाठवले डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. एकच धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळतीये. टीमची टोटल आहे आता तब्बल 3 धावा. 39चा पाठलाग करायचा आहे. चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या या ओव्हरमध्ये करमाळे गावचे यश पाटील करतायत. कौतुक करावं लागेल. वाकाडण्याजोगं षटक आहे. पॉवर प्ले मध्ये एकही मोठा फटका यश पाटील यांनी खर्च केला नाहीये. दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा हा त्यांचा चांगला आहे. आता वेगाने टाकलेला बॉल डॉट आलाय. ही त्यांच्या गोलंदाजीमध्ये असणारी भिन्नता आहे. एका षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आता बनवायच्या आहेत. इथून पुढे धावा त्या बाकी आहेत 36 आणि येणारे बॉल शिल्लक आहेत 18. हे समीकरण या मॅचमध्ये बाकी आहे. NB चॅम्पियन्स ट्रॉफी नवी मुंबईमध्ये प्रथम तास होतीये. आजचा अंतिम आणि शेवटचा दिवस. चला घाई करा. 18 बॉल 36 ची गरज आहे. दोन्ही संघांना विनंती करूया. 18 बॉल 36 ची गरज आहे. आता ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाजीच्या रनवेवरती केलेला आहे बदल. किरवडे गावचे अक्षय पाटील या नावाचा पर्याय निवडलेला आहे ओव्हर नंबर 2 साठी. अक्षय पाटील बॅटिंगमध्ये आले होते आणि बॅटिंगमध्ये अक्षय पाटील यांनी खेळ चांगला केला होता. तब्बल 3 चौकार आणि 1 षटकार हे त्यांच्या खेळाचं वैशिष्ट्य राहिलं होतं. तब्बल 3 धावा धावफलकावरती येत आहेत. षटक क्रमांक 1चा खेळ संपलाय. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. बॅटिंगमध्ये आपण चर्चा करतोय केतन जाधव आणि सचिन वाडकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. चला घाई करा. दोन्ही संघांना विनंती आहे की आपल्याला जास्तीचा वेळ घेता येणार नाही. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. आपटलेला बॉल बॅटची कडा घेऊन बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. एका धावेने धावफलक पुढे सरसवतोय, परंतु एकही मोठा फटका अद्यापही आलेला नाहीये आणि त्या मोठ्या फटक्यांसाठी फलंदाजांना झगडावं लागतंय. एका बाजूला बॅटिंगमध्ये केतन जाधव. आक्रमकता आहे या खेळाडूकडे. हो, चांगला बॉल टाकलाय. गोलंदाजी मार्गवरती अक्षय आहेत. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत. बांधून ठेवलंय. लेग बायची धाव पंच या ठिकाणी कळवतायत. एका धावेने धावफलक पुढे सरसवत आहे. सचिन वाडकर स्ट्रायकर एंडला. एकाही फलंदाजाने आतापर्यंत हात खोललेले नाहीयेत. संयमाने बॅटिंग केली आहे. षटकातला पुढचा बॉल समोर खेळलाय. बॉल खेळाडू बॉलच्या खाली येत आहेत. एका हाताने झेल पकडण्याचा प्रयत्न, परंतु पहा हजर जबाबीपणा दाखवला. झेलपर्यंत आपण पोचू शकलो नाही तर अंगाच्या साह्याने बॉल अडवलाय. अरविंद मस्कर काय क्षेत्ररक्षण केलंय. चांगलं क्षेत्ररक्षण संघासाठी. काही धावा, एक शॉट आहे, त्याच्यामुळे या बॉलच्या पाठीमागे एकच धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड केली जाईल. अक्षय पाटील पण आता या राईट वर विकेट. समोर वैगावचे सचिन वाडकर. ऑन साइडला खेळलेला बॉल खेळाडू आहेत डीपला. बॉलवरती येतील. बॉलची फेकी कोणत्या एंडला तर नॉन स्ट्रायकर एंडला. 2 धावा पूर्ण फलंदाजांनी केलेल्या आहेत. तब्बल धावसंख्या आता 8 धावा धावफलकावरती येतात. 39 धावांचं लक्ष आहे. फुलटॉस बॉल त्याला दिशा दिली आहे आणि इथे झेल निसटलेला आहे. सचिन वाडकर यांना जीवनदान मिळत आहे. बॉलची फेकी केली जाईल तोपर्यंत 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतात. या गोष्टी टाळाव्या लागतील. एखादी संधी आहे त्या संधीचं सोनं तुम्हाला करावं लागेल, कारण क्रिकेट हा खेळ सांघिक आहे. त्यामुळे तुमची सांघिक भूमिका ही फार महत्वाची आहे. शेवटचा बॉल अक्षय पाटील किरवडे. फटका फसलाय सचिन वाडकर यांचा. खेळाडू बॉलच्या खाली आणि हाही झेल निसटलेला आहे. स्ट्रायकर एंडला फेक. आता सचिन वाडकर इथे माघारी. या बॉलच्या पाठीमागे एकच मिळेल. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धाव फलकावरती धावा आहे तब्बल 11. आता येणाऱ्या
12 बॉलमध्ये विजयासाठी बनवायच्या आहेत धावा त्या 28. 12 बॉल 28चं लक्ष अजून या मॅचमध्ये बाकी आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वरती बॅटिंगसाठी एक आक्रमक फलंदाज जोरगावचे अजित बडे मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. एक पॉवर हिटर आहेत आणि आज संघ अडचणीच्या पेचामध्ये अडकलेला आहे. अवघ्या 12 बॉलमध्ये या टीमने 11 बनवलेले आहेत. त्यामुळे इथून पुढे धावांचा वेग वाढवावा लागेल. दोन्ही खेळाडू एकाच गावचे मैदानाच्या आतमध्ये आहेत. तर ओव्हर नंबर 3 साठी खिरवडे गावचा आणखीन एक पर्याय निवडलेला आहे. खेळाडूचं नाव आहे आर्यन पाटील. ओव्हर नंबर 3 साठी गोलंदाजी मार्गवरती आर्यन पाटील यांना आणलेला आहे. एका बाजूला आपण चर्चा करतोय अजित बडे आणि केतन जाधव. स्ट्रायकर एंडला केतन जाधव आहेत. नॉन स्ट्रायकर एंडला अजित बडे. गोलंदाजी मार्गवरती आर्यन पाटील. गाव खिरवडे. भेदकता आहे त्यांच्या गोलंदाजीमध्ये, परंतु एका बाजूला केतन जाधव यांच्या बॅटिंगमध्ये आक्रमकता आहे. अशा प्रकारचं बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. 12 बॉल 28चा थरार. खोदून काढलाय फटका. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. लांबी पडली कमी. यश पाटील यांनी कॅच पूर्ण केलाय आणि जावं लागेल माघारी. जोरच्या केतन जाधव यांना फटक्यामध्ये नव्हतं पूर्णत्व, यावं लागतंय माघारी. धक्का क्रमांक लागलाय 3रा. टीम वाई पश्चिम भाग या टीमला. त्याच वेळेस मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत मालतपूर गावचे ऑलराऊंडर खेळाडू सिद्धेश विरकर. क्रमांक 5 वरती मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. आर्यन पाटील पहिलाच बॉल टाकला. विकेट टिपलेली आहे. अजूनही 5 बॉलचा खेळ शेष आहे. एका बाजूला आता मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश विरकर कशा प्रकारचा खेळ करतील. आज ताररहार एकाला बनावं लागेल, एकाला संकटमोचक बनावं लागेल. परंतु एका बाजूला वारणा मोरणा 32 या टीमचा खेळ बहरलाय. काय गोलंदाजी केली आहे. जखडून ठेवलंय फलंदाजांना. खोलवर टप्प्याचा बॉल लॉंगॉनला खेळलाय. सिंगलच मिळेल. आज अजित बडे कसा प्रकारचा खेळ करतील याच्यावरती भरपूर का अवलंबून असेल, कारण आतापर्यंत 2 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. या ओव्हरमध्ये दोन्ही संघांचं भवितव्य हे ठरलं जाईल. जो संघ चांगला खेळ करेल या ओव्हरमध्ये त्या संघाची या मॅचवरची पकड मजबूत. बॉलर तयार. ओव्हर नंबर 3 आणि बॉल क्रमांक 3रा. आर्यन पाटील समोर खेळलाय फटका. लांबी पाहावी लागेल आणि यश बॉलच्या खाली आले. आणखीन एक झेल पूर्ण केलाय आणि अजित बडे येत आहेत माघारी. यश पाटील यांनी बॅटिंग चांगली केली, बॉलिंग चांगली केली, आता फिल्डिंगही चांगली करतायत. एका बाजूला जोरचे अजित बडे आता येत आहेत माघारी. धक्का क्रमांक लागलाय तो 4था. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 6 वरती सूरज वाडकर. प्रतिभा आहे सूरज वाडकर यांच्याकडे. चांगली बॅटिंग करू शकतात आणि आज ती करावी लागेल. एका बाजूला बॅटिंगमध्ये आपण चर्चा करतोय की ज्यांनी तळ ठोकलाय सिद्धेश विरकर. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी. गोलंदाजी मार्गवरतून आर्यन पाटील. 3 बॉलमध्ये अवघी एकच धाव दिली. 2 गडी गारद केलेले आहेत. सूरज वाडकर गाव वैगाव मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. फुल टॉस बॉल. प्रति उत्तर चांगल्या प्रकारे देऊ शकले नाही. सूरज वाडकर मैदानाच्या आतमध्ये आले. सूरज वाडकर आता आउट होऊन मैदानाच्या बाहेरही चाललेले आहेत. अशा बॉलचा समाचार घ्यावा लागेल. परंतु एका बाजूला पहा हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आता गोलंदाज आर्यन पाटील. 3 फलंदाज माघारी पाठवलेले आहेत. ओव्हर हॅट्रिक त्यांनी आतापर्यंत टिपलेली आहे. आता हॅट्रिक होईल का. एका बाजूला दसवडी गावचे प्रवीण फणसे तात्या या नावाने क्रिकेटच्या पटलावरती प्रसिद्ध आहेत. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. वेळेप्रसंगी मोठे फटके खेळू शकतात आणि आज त्याची गरज आहे संघाला. स्ट्राईकवरती आता बॅटिंग करतील. तब्बल याच ओव्हरमध्ये 4 बॉलचा खेळ संपलेला आहे. 2 बॉलचा खेळ अजूनही इथून पुढे शेष आहे. असं म्हणतात जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे नशिबाला झुकावं लागतं. धावसंख्या आहे 12.
इथून पुढे विजयासाठी बनवायचे आहे धावा. समीकरण उरलेलं आहे 27 धावांचं आणि येणारे बॉल 8 बॉल 27. मॅच बनू शकते, फक्त या मॅच मध्ये लढावं लागेल. पायांचा केलाय वापर, आल्या बॉल ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक जाणे अगोदर बॉल सीमारेषेच्या पलीकडे मॅच जिवंत ठेवणारा चौकार आलाय टीम वाई पश्चिम भाग या टीमसाठी. आता इथून पुढे समीकरण बदलतंय का, तर हो बदलतंय. आता इथून पुढे विजयासाठी बनवायच्या आहे धावा, त्या 23 आणि येणारे बॉल शिल्लक आहे 7 बॉल 23चा थरार मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. प्रवीण फणसे एका बाजूला बॅटिंग मध्ये तयार. पुन्हा पायांचा वापर केलाय. मिडॉनला खेळाडू होते, सिंगलच मिळेल. आता शेवटचे 6 बॉल बाकी आहेत आणि विजयासाठी बनवायचे आहेत धावा, त्या शिल्लक आहेत 22. 6 बॉल 22चा थरार. एका बाजूला दसवडी गावचे प्रवीण तात्या फणसे, तर एका बाजूला बॅटिंग मध्ये मालतपूरचे सिद्धेश विरकर. परंतु अंतिम षटकामध्ये आता टीम वारणा मोरणा 32 षटका कुणाला बोलवणार. या शेवटच्या षटकासाठी 32 धावांचा बचाव करायचा आहे. एका बाजूला पाठलाग करायचा आहे. रंगलेला एक रोमांचक सामना. 6 बॉल 22चा थरार. चलते रहे कदम तो किनारा जरूर मिलेगा, अंधकार से लड़ते रहो तो सबेरा जरूर खिलेगा, जब ठान लिए मंजिल पर जाना तो दोस्तों रास्ता जरूर मिलेगा. येणारे 6 बॉल 22ची गरज. पाडळी गावचे साहिल पाटील ओव्हर नंबर 4 मध्ये येत आहेत. एक युवा खेळाडू आहेत आणि आज बऱ्याचशा युवा खेळाडूंनी चांगली गोलंदाजी केली आहे. खास करून यश पाटील, अक्षय पाटील, आर्यन पाटील या खेळाडूंनी प्रभावित केले बॉलिंग करताना. बॉलर तयार. एका बाजूला प्रवीण तात्या फणसे पायांचा वापर करतायत. मिडॉनला पुन्हा एकदा फटका खेळला. सिंगल मिळालेली आहे. 21 बनवावे लागतील. शेवटचे 5 बॉल बाकी आहेत. घायल तो या हर परिंदा है लेकिन जो फिर से उड़ सका वही जिंदा है. प्रत्येकाच्या जीवनामध्ये रोज काहीतरी अडचणी आहेत. आज सिद्धेश विरकर हिरो बनतील का, कारण 5 बॉल 21ची गरज आहे आणि ते स्ट्राईक वरती आलेले आहेत. सिद्धेश विरकर यांना आपली प्रतिभा सिद्ध करावी लागेल. बॉलर तयार. साहिलचा चांगला बॉल, ताकासूर लावू दिला नाही. 4 बॉल 21ची गरज आहे. मॅच अजूनही वाई पश्चिम भाग या टीमसाठी जिवंत आहे. हा शेवटचा बॉल असेल जिथे मॅच जिवंत असेल, त्यामुळे मोठ्या फटक्यांचं धाडस करावंच लागेल. मोठे फटके मैदानाच्या आतमध्ये वाई पश्चिम भाग या टीमला खेळावे लागतील. या सूत्राचं अवलंबन करावं लागेल. साहिल तयार. बॉल सोडून दिलाय. पंचांनी सांगितलं की वाईड आहे. 20ची गरज आहे आणि येणारे बॉल शिल्लक आहेत 4 बॉल 20ची गरज. 4 बॉल 20चा थरार. मैदानाच्या आतमध्ये रंगलेली एक रोमांचक मॅच. बॅक टू द बॉलर खेळलेला स्ट्रोक. समोर लॉंगॉपला खेळाडू आहेत. आता या बॉलच्या पाठीमागे फक्त सिंगल मिळालेली आहे. टीमची टोटल आहे 20 धावा, म्हणजे 19 बनवायचे आहेत आणि बॉल शिल्लक आहे 3 बॉलवरती 3 मोठे फटके आले तर स्कोरची लेवल होईल. पायांचा वापर केलाय. खेळाडू बॉलच्या खाली, लांबी पडली कमी. प्रवीण फणसे दसवडी इथे माघारी. 2 बॉल 19ची गरज आहे. एका बाजूला आता सामना टीम वारणा मोरणा 32 षटका या टीमने कंट्रोल केलेला आहे, कारण 2 बॉल आता 19ची गरज आहे. त्याच वेळेस मात्र मालतपूर गावचे राहुल गोळे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. शेवटच्या 2 बॉलसाठी 2 बॉल 19ची गरज. आपण थोडीशी घाई करूया का, आणि जो संघ जिंकेल त्याला टॉस साठी लगेच यावं लागेल. त्यामुळे टीम पाटण वॉरियर्स आपण येऊन थांबा. व्यासपीठाच्या बाजूला आपला टॉस लगेच केला जाईल, याची आपण नोंद घ्या. ऑन साइडला खेळलाय राहुल गोळे यांनी बॉल, आणि तो बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पार. धावा मिळतील या बॉलवरती 6.
षटकार आलाय आणि लेग साईडला त्यांनी सांगितलं की अशा प्रकारच्या फटक्यांची आपल्या टीमला गरज आहे आणि तो राहुल गोळे यांनी येऊन मारलाय सहजरित्या. परंतु आता इथून पुढे बॉल शिल्लक आहेत, 1 आणि धावा बनवायच्या आहेत इथून पुढे. हा आणखीन एक मोठा टोला, परंतु राहुल गोळे यांना यायला उशीर झाला आणि राहुल गोळे यांनी येऊन समीकरणामधलं अंतर कमी केलं. हाडलक टीम वाई पश्चिम भाग विनिंग टीमचं अभिनंदन. चला टॉससाठी या लगेच. टीम पाटण वॉरियर्स आणि त्यांच्या विरुद्ध वारणा मोरणा 32 शिराळा आणि प्लेअर ऑफ द मॅच या मॅचचा पुरस्कार आहे. चला टॉस साठी या दोन्ही कॅप्टन्स, आपण टॉस साठी या आणि टॉस मध्ये आवाज आहे लवजी जाधव सरांचा. थँक्यू. अप्रतिम मॅच झाली.